नमस्कार मंडळी, आज पार पडलेलं वैदिक पद्धतीतील लग्न आहे चिरंजीव नामदेव आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी साक्षी यांचं. नामदेव आणि साक्षी सकाळी 10 वाजता हॉलवर आले. आल्या सुहासिनींनी साक्षीची ओटी भरून घेतली आणि नामदेव आणि साक्षीला मुंडावळ्या बांधून घेतल्या. इकडे भटजींनी गणपती पूजनाची तयारी करायला घेतली. मुंडावळ्या बांधून दोघे गणपती पूजनाला येऊन बसले. सगळ्यात आधी भटजींनी गावच्या देवांना श्रीफळ आणि विडे ठेवून गाराणे करून घेतले. त्यानंतर भटजींनी गणपती पूजनाला सुरुवात केली. गणपती पूजन झाल्यावर दोघांनी बाशिंग बांधून घेतले आणि दोघे माडेला उभे राहिले. आणि मग तो खास क्षण आला. मंगलाष्टकांच्या गजरात देवब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना माळ घातली आणि विवाहबंधन निर्विघ्नपणे पार पडले. इकडे साक्षीच्या भावाने नामदेव आणि साक्षीच्या डोक्यावर अक्षता वाहून दोघांना आशीर्वाद दिला. त्यानंतर लगेच त्यांनी कन्यादान करून घेतले. त्यानंतर भटजींनी वेळ न काढता लगेच सूत्रवेष्टन करून घेतले. साक्षीच्या बहिणीने पहिली गाठ मारली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना कंकणे बांधून घेतली. त्यानंतर मंगळसूत्राचे विधिवत पूजन करून नामदेवने साक्षीला पवित्र असे मंगळसूत्र घातले. त्यानंतर विवाह होम संपन्न झाला. साक्षीच्या भावाने नामदेवचा कान करकचून पिळून घेतला. दोघांनी त्याला कानपिळीचा मान दिला. त्यानंतर दोघांनी पवित्र अग्नीच्या साक्षीने सप्तपदी पूर्ण केल्या. त्यानंतर नाव बदलून नामदेवने साक्षीच्या कानात नवीन नाव सांगितले आणि एकमेकांना साखर बरोबर दोघांनी तोंड गोड केले. यानंतर नवदाम्पत्याने भटजींचा आशीर्वाद घेतला. यानंतर ह्या सोनेरी क्षणांना दोघे कॅमेऱ्यात कैद करत राहिले. त्यानंतर दोघे रिसेप्शनला आले आणि ह्या सोनेरी क्षणांना दोघे कॅमेऱ्यात कैद करत राहिले. त्यानंतर ग्रुप फोटो आणि अहेर घेत दोघांनी हे क्षण साजरे केले. रिसेप्शन झाल्यावर दोघे जेवायला आले. एकमेकांना गुलाबजामचा घास भरवत दोघांनी जेवायला सुरुवात केली. त्यानंतर दोघे आनंदाने घरी जायला निघाले. तर असा हा विवाह सोहळा सर्वांच्या मनात आनंदाच्या आठवणी सोडून गेला. नामदेव आणि साक्षीला लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हालाही असंच थोडक्यात पण सुटसुटीत लग्न करायचं असेल तर आजच आम्हाला संपर्क करा. गुरुप्रसाद मंगल कार्यालय, कणकवली, बानकरवाडी. फोन नंबर आहे 94 21 90 47 70. धन्यवाद.